हिंगोलीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा आज 9वा दिवस असून आज दुपारी कर्मचाऱ्यांनी शहरातून भव्य लॉंग मार्च काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार मागण्या मान्य व्हाव्यात, नियमित सेवेत समायोजन, बदली धोरण, वेतन वाढ आणि आरोग्य विमा यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपली मागणीचे निवेदन प्रशासनाला सुपूर्द केलं। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील। 9 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा परिणाम आरोग्य सेवांवर होत असून तरीही शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। पुढील घडामोडींसाठी पाहत रहा MDTV मराठी न्यूज। मुख्य संपादक राजू गवळी, हिंगोली। अभियान अंतर्गत सर्व राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी आम्ही सर्व मिळून दिनांक 19 पासून हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। याचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की 14 मार्च 2024 रोजी शासनाने एक GR काढला। त्यामध्ये 10 वर्ष व त्यावरील सेवा ज्येष्ठता ज्यांची जास्त झालेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचे बिनशर्त समावेशन करण्याबाबत म्हणजे शासनाने GR काढला आहे। त्या अनुषंगाने जी शासनाने तो GRची अंमलबजावणी केली नाही, म्हणून आम्हाला हे आरोग्य सेवा ही महत्त्वाची सेवा आहे, आम्हालाही जाण आहे। पण त्यामुळे आम्हाला हे आंदोलन सुरू करावं लागलं आणि आमच्या आंदोलनामध्ये सर्व राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी हे समाविष्ट आहेत। आम्हाला म्हणजे आरोग्य सेवा ही म्हणजे ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जेव्हापासून आम्ही या सेवेमध्ये आलो तेव्हापासून हे आम्ही अंगीकारलं आहे। तर मग असं आता आम्हालाही जाणीव आहे की थोडा आरोग्य सेवेवर याचा निश्चित परिणाम होत आहे। त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सकाळी मोर्चा काढला, भव्य मोर्चाचे आयोजन केलं आणि त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन केलं, जेणेकरून रक्तदान हे जीवनदान हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे। रक्तदानामुळे काही गरजू लोकांचे प्राण वाचतील, त्या उद्देशाने आम्ही हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि आरोग्य सेवेमध्ये आपण जे वाहून घेतलंय त्या सर्वांची जाणीव ठेवून आम्ही हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आणि त्याला सर्व आमच्या अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जपली, उत्स्फूर्तपणा जपला आणि हे रक्तदान शिबिर यशस्वी केले।